मांडवा जेटी या परिसरामध्ये। एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच मांडवा जेटीमधून असंख्य प्रवासी जे आहेत ते मुंबई ते अलिबाग असा प्रवास करत असतात। मात्र आता ही जी जेटी आहे ती जीवघेणी झालेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर जेटीचे हे जे पिलर आहेत, ज्या पिलरवरती या जेटीचा हा पूल उभा आहे, ज्या पुलावरून असंख्य प्रवासी प्रवास करत असतात, तोच पूल जो आहे तो सध्या निकामी अवस्थेत झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्या पुलाचे जे पापुद्रे आहेत ते पूर्णतः निघालेले आहेत आणि त्यामुळे आतलं पूर्णतः स्टील जे आहे ते एकंदरीत बाहेर आल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। आपण पाहतोय सध्या जी जेटी आहे, ज्या जेटीवरून जे प्रवासी प्रवास करत असतात त्याच्या खाली हे जे पुलाचे पिलर आहेत ते पिलर सध्या नादुरुस्त अवस्थेत आहेत। आपण पाहिलं तर मुंबई ते मांडवा असा असंख्य प्रवासी जे आहेत ते याच जेटीच्या माध्यमातून बोटीच्या माध्यमातून प्रवास करतात आणि त्याच जेटीची आताची जी अवस्था आहे ती अत्यंत भयावह झालेली आहे। पूर्णतः जे पिलर आहेत त्या पिलरचं पूर्णतः जे पापुद्रे निघालेत आणि या पिलरच्या आतमध्ये जे स्टील आहे, जे पिलरसाठी वापरलं जाणारं जे लोखंडी शिगा आहेत त्या पूर्णतः एकंदरीत दिसत आहेत। अर्थात पाहिलं तर या पूर्णतः पिलरची जी आहे ते एकंदरीत दुरावस्था झालेली आहे आणि गेले अनेक दिवसापासूनची ही परिस्थिती आहे। मात्र प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे। एकंदरीत नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी प्रशासन खेळतंय का, हा खरा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। सूत्रांच्या माहितीनुसार बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सदरचा पूल जो आहे तो तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र ते आदेश जे ते कागदावर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। अद्यापपर्यंत कुठल्याही कामाला जे ती सुरुवात झाली नाहीये। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या पूर्णतः पिलरची जी परिस्थिती आहे ती भयावह आहे। अनेक प्रवासी जे ते या ठिकाणून प्रवास करत असतात, मात्र आता या प्रवाशांच्या जीवाशी प्रशासन खेळतंय का या व त्याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक करतंय का, हा खरा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। राज वैशंपायन, टीव्ही मराठी, मांडवा, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।